नमस्कार, मी डॉक्टर बोलतोय. 30शीतलं वय, सडपातळ व्यक्ती आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल. चला बघूया आपण काय कारणं असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे जेनेटिक्स. आपल्या पालकांकडून जर आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉलचा वारसा भेटलेला असेल, त्यामुळे हे होऊ शकते. दुसरं कारण म्हणजे लीन मास हायपर रिस्पॉन्डर. काही सडपातळ व्यक्तींमध्ये कार्बोहायड्रेट्स घेण्याचं प्रमाण कमी असतं, जसं की भाकरी, चपाती, फळं. हे जर कमी खाणार असतील, तर त्यांच्या शरीरातली चरबी जी आहे, तेच एक एनर्जीचं सोर्स असतं. त्यामुळं ब्लडमध्ये त्याचं सर्क्युलेशन चरबीचं म्हणजेच फॅट्सचं वाढून कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढलेलं दिसू शकतं. तिसरं कारण म्हणजे छुपे साखर आणि शुद्ध कार्बोदके म्हणजेच मोठ्या प्रमाणात प्रोसेस्ड फूड, मिठाई किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड तयार करण्याचा संकेत भेटू शकतो. त्याच्यानंतरचं कारण आहे हायपोथायरॉइडिझम म्हणजेच थायरॉईड ग्रंथीचं जर का काम कमी झालेलं असेल, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो होतं आणि त्याच्यामुळे चरबीयुक्त पदार्थांचं ब्रेकडाउन किंवा पचवणं शक्य होत नाही. त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे निष्क्रियता आणि ताण. म्हणजे जर का आपला व्यायाम हा कमी असेल आणि आपण जर ताण जास्त घेत असू, स्ट्रेस घेत असू कोणत्याही कामाचा, त्याच्यामुळे आपल्या शरीरातली कॉर्टिसॉल लेव्हल ही वाढते आणि त्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, की व्यायाम ज्यांचा कमी असतो, ज्यांची झोप कमी असते, 6 तासापेक्षा कमी झोप असेल, अशांमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढू शकतं. तर नक्की हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा, ज्याचं वय 30शीतलं आहे आणि ज्याचा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे. धन्यवाद.